शांती. आज आहे 20/3/2025 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, या जुन्या दुनियेमध्ये अल्पकाळ क्षणभंगूर सुख आहे. हे सोबत येऊ शकत नाही. सोबत अविनाशी ज्ञानरत्न येतात. म्हणून अविनाशी कमाई जमा करा. प्रश्न आहे, बाबांच्या या शिक्षणामध्ये तुम्हाला कोणती विद्या शिकवली जात नाही? उत्तर आहे, भूतविद्या. कोणाच्याही संकल्पांना रीड करणे अर्थात संकल्पांना ओळखणे ही भूतविद्या आहे. तुम्हाला ही विद्या शिकवली जात नाही. बाबा काही थॉट रीडर नाहीत, अर्थात अंतर्मनातील विचार ओळखणारे नाहीत. ते जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल आहेत. बाबा येतात तुम्हाला रुहानी शिक्षण देण्यासाठी, ज्या शिक्षणाद्वारे तुम्हाला 21 जन्मांसाठी विश्वाची राजाई मिळते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांच्या आठवणीद्वारे अपार सुखांचा अनुभव करण्यासाठी बुद्धीची लाईन क्लिअर पाहिजे. आठवण जेव्हा अग्नीचे रूप घेईल तेव्हा आत्मा सतोप्रधान बनेल. दुसरा पॉइंट आहे, बाबा कवड्यांच्या बदल्यात रत्ने देतात. अशा भोलेनाथ बाबांकडून आपली झोळी भरायची आहे. शांतीमध्ये राहण्याचा अभ्यास करून सद्गतीला प्राप्त करायचे आहे. आजचे वरदान, मायेच्या बंधनापासून नेहमी निर्बंधन राहणारे योगयुक्त बंधनमुक्त भव. स्पष्टीकरण आहे, बंधनमुक्तची निशाणी आहे नेहमी योगयुक्त. योगयुक्त मुले जबाबदाऱ्यांचे बंधन किंवा मायेच्या बंधनांपासून मुक्त असतील. मनाचे देखील बंधन नसावे. लौकिक जबाबदाऱ्या तर खेळ आहे, त्यामुळे डायरेक्शन अनुसार खेळाच्या दृष्टिकोनातून हसत खेळा, म्हणजे मग कधीही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थकायला होणार नाही. जर बंधन समजत असाल तर मग हैराण होता. काय, कशाला असे प्रश्न उत्पन्न होतात. परंतु जबाबदार बाबा आहेत, आपण निमित्त आहोत. या स्मृतीने बंधनमुक्त बना, तेव्हाच योगयुक्त बनाल. स्लोगन आहे, करण करावनहारच्या स्मृतीद्वारे भान आणि अभिमानाला समाप्त करा. ओम शांती.